सतत विठ्ठलाशिवाय काही नाही. काम करतानाही विठ्ठल आणि दाम घेतानाही दुकानातले तिथेही विठ्ठल. जसं सावता महाराज कांद्याला बिन मुळ्याला बिन भाजीला बिन कुणाला विठ्ठल म्हणायचे, कुणाला रुक्माई माता म्हणायचे, कुणाला काय म्हणायचे. लक्ष्मी नारायण सगळे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामुळेच होते सगळे हे. अशा पद्धतीने यांचा संसार चालायचा. तसं तुकोबा एका गावात गेले कीर्तनाला. हे जत्रा जमली होती कीर्तनाला, आपलं घोंगडे टाकलेलं होतं. कीर्तन सुरू झालं आणि जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मग ती मागल्याकडेचे कटाळे किती गेली. एक लाईन उठून गेली, दुसरी लाईन उठून गेली, तिसरी लाईन उठून गेली, सगळेच उठून गेले. पुढे बसलेले होते ती उठून गेले. एक मत बसला होता आमच्या ह्याच्यासारखा ठामपणे. महाराजाला वाटलं अरे काय हा फक्त एकीकडं सगळं गाव उठून गेलं, पण ह्या पट्ट्यात नाही. मग त्यांना वाटलं की काही कासत नाही, एक तरी भक्त आहे ना कीर्तन रंगात आलं यांचं म्हणून. आणि उड्या मारता मारता ते काय झालं, घोंगडीहून उडी बाजूला गेली. मग त्यानं परतीची घोंगड पडली की लाट पडायला लागला. आणि अरे म्हणलं एक कीर्तनाला बसलाय म्हणालो मी आणि हेच घोंगड माझ्या पायाखाली अडकले म्हणून बसलाय. तर अशा पद्धतीने त्याला एक भक्त होता, त्यांच्या मनाची शंका दूर झाली. घोंगड्याहून उडी बाजूला गेली आणि त्यांच्या मनाची शंका दूर झाली. एक म्हणे सोडली जात विपरीत धर्म लोका सांगत, मूर्ख लोक मान हलवीत उगच पहा हसती. अशा प्रकारे तिविध जण एकमेका सांगती खूण, सप्रेम भक्तांचे पूर्ण गुण कोणताही कळेना. संत महिमा असे अगाध वेदशास्त्र नवे बोध, अंगी साधूपण येता शुद्ध तेव्हा कळे सहजे. वेदशास्त्र कळे पुराण संत महिमा अतर्क्य पूर्ण, रिद्धी सिद्धी झाल्या दिन तरी असे अतर्क्य. रिद्धी सिद्धी झाल्यापासून ज्या व्यक्तीला रिद्धी आणि सिद्धी, कोण होत्या रिद्धी सिद्धी माहित आहे तुम्हाला? गणपतीच्या दोन पत्नी असतात, त्यांचं नाव रिद्धी आणि दुसरीचं सिद्धी, अशा ते दोन पत्नी असतात. आणि ज्या व्यक्तीला, ज्या साधू संताला, व्यक्तीला म्हणजे आपल्यासाठी नाही, साधू संताला अध्यात्मातल्या ज्या व्यक्तीला हे पावन होतील त्याला कुठलंही काही संसारात न्यूनता राहत नसते. रात्रंदिवस अहोरात्र हा सगळा ओढा कशाचा, लक्ष्मीचा, यांच्या संसाराकडे सुरू झालेला असतो. आणि म्हणून रिद्धी सिद्धी जिथं असतात तिथं काय तुम्ही आम्ही तर रात दिवस त्याच्यासाठीच झटतो. कष्टानं जमाना गेलं तर मग ह्याची टोपी ह्याला घाला, ह्याची टोपी त्याला घाला, असं काही तर करून पण धन मिळवायचा प्रयत्न करतो. मनी साधू नको का म्हणतात, तर नको म्हणण्याचा अर्थ त्यांचा असा असतो, हे तुमचं सोनं नाणं हे धन मज संतास मृतिके समान. काय करायचं मला ह्या धनानं? आणि मोह मायेपासून हे दूर गेलेले असतात आणि म्हणून ह्या संसारी मायेत ते गुंतत नाही. म्हणून त्यांना रिद्धी सिद्धी अनेक प्रकारच्या सिद्धी ह्या साधू संतांच्या घरी अक्षरशः पाणी भरत असतात, तरी पण हे याच्यातून अलिप्त असतात. बसता गगनी येईल पायी चालता, भूत भविष्य वर्तमान वार्ता येती सांगू यथार्थ. परी दुर्लभ संत कोण प्राप्त नवे संचिता विना, भाविक प्रेमळ सज्जन यानाची होय प्राप्त. घरातील होय कार्यक्रम परशुबाना तिथे न होता श्रम, अद्वैत बोध निश्चिम अंगी सहजे बांधला. मनाची केली तळमळ चुकला कर्मा कर्म कोल्हाळ, भक्ती प्रेमाचा सुकाळ यातची काळ जातसे. जनाबाईस गेले दिवस मुलगी झाली सगुण राजस, परशुबाना गीतेस समाधान वाटले.
वय झाले असे फार शरीर झालेशे जर्जर नागी तेस पंढरपूर वारी होणी पातले आषाढ वद्य चतुर्थी दिनी सूर्योदय गेला होवणी परसोबा नागिता पळांतराणी वैकुंठवासी झाले ऐकून ऐशी मात लोक पातले समस्त सावता जनाई आली धावत मळ्या मागणी ते दवा. ते काय झालं की सावता महाराजाच्या संसार वेळीवर एक फूल उमललेलं असतं आणि आता आई वडील वृद्ध झालेले असतात की पंढरीची वारी करून येतात आणि वारीहून परत आल्यानंतर हे दोघंही स्वर्गवासी होतात आणि ते स्वर्गवासी झाल्यानंतर मग साहजिकच सगळा गाव इथं लोटतो यांच्या सांत्वनासाठी आणि तो प्रकार नेमकं सुरू असतो. अहंकार झाला जणी आश्चर्य पाहती अवलोकोनी जनाबाईच्या अंग धरणी दिले पहा टाकोनी आजी संपले माझे पुण्य सासू सासरे आई बापास मान पावले आता निधन मज कोण सांगेल प्रेमळ मूर्ती सदा शांत शिविका पट्टे नाही माहित सोशिक स्वभाव नेमिक व्रत अमरण पाळिले लक्ष्मी मजला म्हणत बोलणे आदरयुक्त शिकवण झाली अप्राप्त आदर्शी गिरी हरपले कष्ट करिता गेला जन्म नाही केले असत्य कर्म जनाबाईस दुःख परम झाले पाहते दवा लोक आश्चर्य करीती एकाएकी ऐकिली नवल गती दुखणे पाहणे नसतांती दोघी निमाली सवे सवेची. तर जनाबाईला अत्यंत दुःख झालेलं असतं की भाऊ मला लक्ष्मीशिवाय बोलत नव्हते आणि सतत मला मार्गदर्शन करायचे माझे कौतुक करायचे आणि एक मोठा आधार असतो घरात ज्या वेळेला अशी कुणी वृद्ध व्यक्ती असतील तर त्या कुटुंबाला एक आधार असतो. पण सध्याचं कलियुग आहे सध्याच्या कलियुगात घर मोठं आम्हाला हवं असतं पण घरात म्हातारी तर नको कारण मी आणि माझी बेबी एवढेच सावडले दुसरे दिवशी समस्त जने आले 10व्याशी विधियुक्त केले कार्याशी जनाशी घरी बोलवी 13व्याची सांगितली तयारी सर्वजना प्रेमळ भक्ता पाचारी भोजतो नंतर कीर्तन करी ऐका सादर भाविक हो झाले जेवण समस्तांचे भजन करी आले आसपासचे मनोगत सांगती कीर्तनाचे सांगावे तुम्ही आता. जय जय दयाळ जन स्वकर्म दक्ष स्वानंद गण जात गंगा तुम्ही पावन दिले वरदान मज लागे देखोनी तुमचा श्रेष्ठ जमाव अर्थ प्रेमाचे त्यात वैभव निसंगाही संगतीचे हाव उपजे भाव पाहुणी आपपर जात गोत प्रेमे विसर पडत आपुली पाहुणी मेहनत नवे उत्तराई माझेनी तुम्ही पिकविली न्यायनीत ईश्वरी न्याय असे तुम्हात तुम्ही दिदली आहे प्रायचित्त दोषी उद्धरती सहजे विहित कार्य धर्मविधी ते तुम्ही चालविले अनादी जायन त्या धर्मादोपस्चक निधी याशी आपुला आधार तुमचा नैतिक दरारा वळण लावी लहान थोरा कृतकृत्यांचा पसारा निवडे तुमच्या जमावी कृतकृत्यांचा पसारा न आवडे तुमच्या जगी. तर काय असतं की प्रत्येक गावात मला माझ्या गावचं तर आठवतं लहानपणी आणि तुमच्याही गावात तोच प्रकार असतो की आपला लहानपणी एक गावात कुणी पाटील नाही सरपंच नाही कोणी नाही पण एखादा व्यक्ती असा असतो की प्रत्येकाचं भलं व्हावं अशा विचाराचा सद्गुणी एक गावातला गावकर्ता म्हणा असतो आणि त्याला कुठलंही पद नसताना सुद्धा सगळा गाव त्याला मानतो सगळं गाव त्याचा ऐकतो आणि गावातल्या सामुदायिक कार्यक्रमात सगळे पुढं तो माणूस असतो आणि सगळं गाव त्यानं सांगितलेलं ऐकत असतं. नैतिक दरारा कुणाचा असतो अशा माणसाचा असतो की जो सगळ्यांना घेऊन चालतो जो सगळ्याचं भलं करण्याचं काम करतो सगळ्यांना सद्मार्गावर आणतो चुकीचं ते चुकीचं आणि खरं ते खरं असा जो स्पष्ट वक्ता असतो त्याला गाव मानतो आणि त्याचं एक वेगळं वजन गावात असतं. तो प्रकार सावता महाराजांचा होता.
त्यांनी गावातल्या सर्व समाजाला, नुसत्या गावातल्याच नाही तर त्या परिसरातल्या आजूबाजूच्याही गावच्या लोकांना, जे यांच्या संपर्कात यायचे, जे यांच्या कथा कीर्तनाला यायचे, त्या सर्वांनाही त्यांनी उपदेश करून ह्या भक्ती मार्गावर जोडलेलं असतं, ह्या भक्तिपंथात सामील केलेलं असतं. आणि अशा पद्धतीनं यांचं कोणी ऐकत नाही असं नव्हतं का, तर यांचं एक नैतिक वजन होतं. नैतिक वजन असल्यामुळं एक वेगळा दरारा अशा व्यक्तीचा असतो आणि तेच प्रकार इथे सावता महाराजाच्या बाबतीत घडत असतो. तीर्थयात्रा धार्मिक विधीत पावनात्व असे यात किंचित आपुल्या अनुग्रहे जीव साक्षात पापमुक्त होतसे. हा तुमचा पूर्ण जमाव माझ्या पित्र पुण्याईची ठेव. तुमचा पाहुणी प्रेम भाव दिशे आई बाप जिवंत. आई बाप केवळ काशी सेवे पावेस. सरी तीर्थाशी जिवंत तीर्थ जात गंगे पाशी उपसात्याशी नसे. तीर्थ स्वरूप माय बाप ठेवा हरपला अमुप. त्यांच्या पुण्याई समापन दिशे मजला कसलेही. आमुचा शेवट पर्यंत आदर अंत समय अलौकिक थोर. सर्व जनांचे प्रेम फार पुण्याई थोर तयाची. कार्य करून यथा सांग अमरण केली वारी चांग. निश्चिम भक्ती अव्यंग केली असे सतत. अनित्याचे हा संसार हे दाविले मरणी थोर. कोणाही न कळविता साचार देह दीप मालविले. कोणाही न कळविता साचार देह दीप मालविले. क्वचित आपणाला असा प्रसंग पाहायला मिळतो बघा की दोघंही जोडी एकाच दिवशी जाते, तर त्याला फार मोठी एका जन्माची नव्हे तर अनेक जन्माची पुण्याई कारणीभूत असते. बरोबर आहे. माझ्या वाचनात एक कथा अशी आलेली आहे की एकदम वयस्कर एक जोडपं असतं आणि पतीचं निधन झालं की अवघ्या 1 तासाच्या आत धडधाकट असलेली, म्हणजे कुठलाही रोग नाही काय नाही, पण पत्नीचं सुद्धा दीपमाल. तर असे पुण्याई, असे पुण्यवंत फार क्वचित लाखोमे एक जोडपं असतं असं आहे. तर तसा प्रकार इथे त्यांचा घडलेला आहे आई वडिलाचा. आणि आम्हालाही माहीत आहे, या पुढची पुराणातच सांगितलेलं आहे की त्याने अजन्म प्रत्येक एकादशी एकही वारी न चुकवता त्यांनी वारी केली. म्हणजे किती पुण्याई होती यांची. आणि त्या पुण्याईच्या जोरावर की ह्यांना अंतसमयी परमात्मा ज्या वेळेला घ्यायला आले, परमात्मा किंवा त्यांचे दूत जे कोणी असलेला तर त्यांना माहीत कोण आलं तर ती, पण दोघांनाही घेऊन गेले. आणि पुण्यवंताच्या वाट्याला असा शुभ चांगला प्रकार येतो. आम्ही सामान्य माणसं असतो, आपली गणना त्याच्यात होऊ शकत नसते. तो भाग वेगळा. चला.